गाईज आज आपण चाललो आहोत आपली SML गाडी घेऊन, मोठी गाडी घेऊन. एक छोटंसं भाडं आहे तिकडे. आणि काय विषय झाला माहिती आहे, इकडून यायला बघा जागा अजिबात नाही, दरवाजा पण एकदम कट्टोकट करतो. आणि आता आपण चाललो आहोत आपली SML घेऊन एक छोटंसं भाडं मारायला. सो चला, बरेच दिवस आपण स्टार्ट पण नाही केले. आणि चला गाईज निघालात आपण घरून. सो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे राजेश पाचकडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत बऱ्याच दिवसांनी आपली मोठी गाडी घेऊन गणपतीपुळ्यात. सो एक छोटंसं भाडं आहे, सो ते भरायला आपल्याला जायचं आहे. सो आता आपल्याला जायचं आहे गणपतीपुळ्यात गाडी भरायला. चला, असं काय आपण आता निघालो आहे. एअर संपूर्ण उतरली. आता आपल्याला एअर भरेपर्यंत थांबायला लागणार. त्याच्यानंतर आपण आपल्या जर्नीला सुरुवात करू. सगळं बघा, पूर्ण एअर उतरले. एअर हॉर्न कसा वाटतो बघा एअर उतरल्यानंतर. हाय पॉवरफुल आहे, एवढ्या एअरला पण जबरदस्त वाजतो हॉर्न. ठीक आहे, चला निघाला आता आपण इथून. बऱ्याच वेळा स्टार्टर म्हटल्यामुळे आपण जरा थोडा वेळ होल्ड करूया चालू ठेवून, आणि मग नंतर निघू. चला तर आपण इथून निघूया आणि नंतर डायरेक्ट भेटू गणपतीपुळ्यात. म्हणजे प्रवासामध्ये काय आपल्या हातावरती नक्कीच आपण शूट करू. सो चला. सो गाईज आता आपण दुपारनंतर निघालो आहे. बघू येतो तुम्ही, गाड्याला माझं वाजले 1:30 आणि आता आपण निघालो इथून. सो 1:45 व्हायला आले, 1:30 नाही 1:45 व्हायला आले. आणि आता आपण निघालो आहे इथून. सो चला डायरेक्ट भेटू प्रवासामध्ये. काय घडामोडी होतात ते बघूया आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या आजच्या जर्नीमध्ये. सो चला भेटू डायरेक्ट गणपतीपुळ्यात. जाता आपण काय शूट करायचं ते करू आणि बाकीचा ब्लॉग कंटिन्यू. सो थोडीशी एअर चढली आहेत, आपण तिथपर्यंत गाडी फिरेपर्यंत बाकीची एअर आहे ती भरून जाईल. गाडी वगैरे व्यवस्थित बाहेर काढूया पार्किंगमधनं आणि नंतर भेटू. सो आता बाजार पण बंद झालेला आहे वाजायला. म्हणजे बऱ्यापैकी एअर भरलेली आहे, इथून काढत राहिलं तुमच्या. सो त्या भरल्यानंतर ओके. काय हा कॅमेराचा अँगल कसा वाटतो सांगा, एकदम ठेवायला व्यवस्थित भेटला. पण मला वाटतं शक्यतो व्हायब्रेशननी फोडू शकतो कॅमेरा. बघूया. बाबा कुठे गेलात कुठे रत्नागिरीला गेलात? काय झाले? ऊन बघा काय जोरात पडतंय, ते नाही बेकार ऊन पडतंय. होय होय. चला चला आता आपली गाडी फिरून झाल्यात, आपण निघालो इथून. सो चला आता आपण गाडी चालवल्यानंतर भेटू गाईज. आता व्यवस्थित आपल्या गाडी चालवणार, कारण का मोठी गाडी म्हटल्यानंतर गाईज व्यवस्थित चालवायला लागते. व्यवस्थित म्हणजे सगळ्याच गाड्या व्यवस्थित चालवायला लागतात, पण मोठी गाडी म्हटल्यानंतर जरा थोडंफार काय म्हणतात त्याला, एकदम जाणशीलपणे चालवावं लागते, व्यवस्थित लक्षात येऊ. गाईज बघू शकता तुम्ही, दुपारचे वाजलेत 1:45 आणि आता आपण बरोबर निघाले 2:45 वाजता गणपतीपुळ्यात जायला. चला भेटू गाईज नंतर तिकडेच. सो गाईज आता आपण पोचलो जाका देवीत. आणि तिथला असा काय व्ह्यू आहे. इकडं आहे जाकादेवी मंदिर आपलं, जाकादेवीचं. आणि असं काय चाललं आपण. ट्रॅफिक कमी आहे आज, तर सीझन ऑफ झाले चालू. सो गाईज आपण गणपतीपुळ्यात पोचलो होतो. जवळ म्हणजे एकदम पोचलो, आतमध्ये एंटर झालेलो आहोत. इकडे पोचलो, समोर समुद्र दिसायला लागलाय. तिकडे समुद्र आहे प्रॉपर. नंतर आपण एंटर झालेलो आहोत.
टर्न वगैरे आहेत. आता या गणपतीपुळे 0 किलोमीटर. आता आपण प्रॉपर पोचलो आहोत तिकडे. चला बघूया आता गाडी लोडिंग व्हायला किती वेळ लागतोय. सो हा इकडे मेन गेट आहे समोरचा आणि आता आपलं जायचं ह्या राईट साईडला. सो चला. सो गाईज बघा लोड वगैरे झाले. सामान म्हणजे लाकूड लोड करायची होती. सो लाकडं वगैरे लोड झाले. पण आता आपण निघायचं एक 10-15 मिनटात. सो संध्याकाळचे वाजले 6. सो आता आपल्या इथं 10-15 मिनटात निघायचं इथून. तिथे आपण अशी पार्किंग केली गाडी. चला. सो गाईज अशा प्रकारे आपण आता निघालो इथून. गणपतीपुळे जाऊन बघा गर्दी बघा इथे बघा. आता आपण निघाले. संध्याकाळची वाजत बघा 6:45 व्हायला आले. आता आपण निघाले इथून. सामान वगैरे लोड झालं त्यांचं पण साहित्य काय आहे ते. आणि चला.